आमच्या इकडं शेताकडं बांधायचं आहे. इकडं पाणी आहे, घोडं बांधायचं आहे परतून, म्हणून मी आज इकडं आलो. पाहू शकता अशा तऱ्हेने इकडे पाऊस पाणी चालू आहे. भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस काल रात्री आहे आणि आमचं हे घोडं इकडं चरत आहे. इथे जरा असं खडकाळ टाकली नाही तर इथे सगळा डमुकच आहे. आणि डमकात पाणी आहे सगळं. आधी इथं माळ होता, आता लोकांनी सगळी काढल्यात, शेतं काढल्यात. आधी इथं काहीच नव्हतं, सगळी शेती आहे. रात्रीचं काय अंधारात दिसत नाही, त्यामुळं दिवसाचं सगळा बघून जायला लागतं. पाहू शकता तुम्ही इथे हे आमची 2 घोडे आहेत आणि आता घोड्यासनी ताणून तिकडे न्यायचे आहेत आणि तिकडे पलीकडच्या दुसऱ्या साईडला बांधायचे आहेत. रातभर होती येता इथं, रातभर आता हे इथं खाले. आता दिवसभर दुसरीकडे त्यांना बदलून बांधायचं आहे आणि बदलून बांधायसाठीच मी आता इकडं आलो. खाले हो का, आता इथं बांधलंय आज पण बांधायसाठी आहे त्यांनासनी. इकडे पण बांधू शकतो आपण, असं का नाही एका जागी बांधू शकतोय. असं बांधलेलं आहे. ती गाठ्या सोडावीत, गाठ सुटणं गरजेचं आहे. हे अशा पद्धतीनं गाठ बांधलेली आहे. तर ही गाठ सुटलेली आहे, तर पावसाची घातलेली आहे काशीत. तर अशा तऱ्हेने पाऊस सुद्धा आलेला आहे, कारण मला भिजवायला त्याला खूप आनंद वाटतो पावसाला. पोरगं भिजलं पाहिजे. चल हो इकडे कारण अशा तऱ्हेनं आम्ही हे घोड्यासनी बांधत आहोत. पाहू शकता ही कशी घोडी चरत आहेत. आता हे तिडातनं आवळलेलं आहे. ही पाईप कुठं गेली बघा. ही पाईप वाघाने आणली आहे, आणून आणली आहे आणि इथे लावली आहे. मायलेकर अशी खायला लागल्यात, चिरट चावल्यात त्यांनासनी. आता पर्याय नाही, खायला
खायचं चरायचं म्हटलं चिरटी चावणारच. अशाच नवीन प्रकारच्या वेगवेगळ्या ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप चांगल्या प्रमाणात माझं चॅनल आहे. ग्रामीण जीवनाचं तुम्हाला दर्शन भेटेल असं आहे. उद्या तुम्हाला पलीकडचं साईडचं दाखवतो कशा पद्धतीनं काय चालू आहे ते. अशाप्रमाणे ही आता चरता येतात आहे नसणे. आता आपण तिकडे दुसरीकडे न्यायचं आहे. हो 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 हो. शेवटकडे आता गुत्तापा झाला बघा. एकात्मेकात गुत्तापा झाला. ही गुत्तापा सोडायचा आहे. ही डासाने बिस चावल्या वाटतं नसणी रात्री.